ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचे नेते हे मैदानात उतरले। नागपुरात काँग्रेसची ईव्हीएम विरोधात बाईक रॅली पाहायला मिळाली। काँग्रेस नेते सुनील केदारांच्या नेतृत्वात महादुला ते संविधान चौक अशी रॅली काढण्यात आली। जगाने नाकारलेल्या ईव्हीएमसाठी निवडणूक आयोग आग्रही का असा सवाल सुद्धा सुनील केदार यांनी यावेळी विचारलाय। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असा दावा सुद्धा सुनील केदारांनी केला। बातमी आपण पाहतोय नागपुरातून। सुनील केदार, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी ईव्हीएम विरोधात आज बाईक रॅली काढली होती। यावेळी त्यांनी ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असा दावा सुद्धा केलाय। तर जगाने नाकारलेल्या ईव्हीएमसाठी निवडणूक आयोग आग्रही का असा सवाल सुद्धा सुनील केदार यांनी विचारलाय। खरं तर महाविकास आघाडी आता राज्यभर ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। तसा अप्रत्यक्ष इशारा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांकडूनही देण्यात आलाय। तसंच राष्ट्रवादी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ज्यावेळी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा अशा प्रकारचा ठराव हा संमत करण्यात आला। ही गोष्ट नाकारलेली आहे। ही गोष्ट आम्हाला का म्हणून पाहिजे? एक तर जग नालायक आहे किंवा जग मूर्ख आहे किंवा जगाला टेक्नॉलॉजी समजत नाही हे तरी सिद्ध करून टाका। अन्यथा जगाने ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने पुढे जाण्याची भूमिका मानसिका ठेवावी असं मत व्यक्त करतो। आपल्या शब्दाला विरोध देतो। जय महाराष्ट्र।